सो माहेरमध्ये आज माझा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसाची खासियत आहे दोन म्हाताऱ्यांसोबत नाही, आजी सोबत गप्पा. खूप इम्पॉर्टंट अशा अंबानींच्या गप्पा संपल्या असतील तर तुमच्या दोघींसाठी एकच प्रश्न आहे. जर जर तुम्हाला 10 लाखाचा माल सापडला तर तुम्ही काय करता? आणि सगळ्यात पहिले उत्तर देतील ह्या आजी. 10 लाखाचा माल सापडला तर तुम्ही काय करणार? ते कुठं गावायचा नाही असंच सापडला. तुम्ही प्रश्न नीट नाही ऐकला आजी. जर सापडला तर भविष्यामध्ये तर तुम्ही त्या 10 लाखाचं काय करणार? खाऊ बसून करू काय तोळ गोळ. प्रश्न फिरून येतोय हौसाबाई ढुमे आजींकडे. तुम्हाला 10 लाख सापडले तर तुम्ही काय करणार? आपल्या पोरांना देणार. पोरांना देणार, स्वतःला काहीच नाही करणार. तू तो राम निकला रे, देव माणूस निकला रे. नाही, फार असं गुणी उत्तर दिलेलं आहे हौसाबाई ढुमे यांनी. जर तुम्हाला 10 लाख रुपये मिळाले कॅश मध्ये तर तुम्ही काय करणार 10 लाखाचं? शाबाश, काम कर रहा फटाफट आजकल तू. व्हेरी गुड. 10 लाखाची एफडी करून टाकणार. एफडी करणार आहात. अच्छा, फारच चांगलं उत्तर दिलेलं आहे तुम्ही. आणि नंतर ती माझ्या नावावरती कर. दीदी वाह दीदी. काय बसू का? मी आले की नसते पळत असत. चला आता पुढचा प्रश्न. आता पहिला दुसरा प्रश्न काय? पहिला प्रश्न झाला. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं ना तुम्ही. आता दुसरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न 3 लाखांसाठी स्क्रीनवर. दुसरा प्रश्न हा आहे की तुमचं लव्ह मॅरेज बद्दल काय मत आहे? आता पुरी लव्ह मॅरेज करतात ना, तर त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? लग्न करावा नीटनेटकं. लग्न करू नाही. लव्ह मॅरेज करू नये, पण अरेंज मॅरेज आई वडिलांनी ठरवून लग्न करावं. पण आता पुरी कुठे राहिल्यात पोरांना? मग पोरांना तसंच मरत बसायला लागेल 40-45 वयापर्यंत. आहे का नाही आजी? आजीचं काय मत आहे बघूयात. या फारच वयस्कर आजी दिसत आहेत. काय मत आहे तुमचं? लव्ह मॅरेज करतात ना पोरं पोरी. पोरं पोरी करतात. हा, मग तुझं शाळेत गेलं की झालं वाट तुळ. इंटरव्ह्यू फारच रंजक होणार आहे आणि फारच रंगणार आहेत गोष्टी. तोपर्यंत आपण घेऊया छोटासा ब्रेक. दीदी वाह दीदी. आजीबाई, तुम्हाला इथं हे दात कुठं गेला तुमचा? याला आमचा वाटोळ झालेला. कशाने वाटोळं झालं? 150 रुपयाचा केलता. 150 रुपयाचा दात आणला आणि गेला पडून. पडून गेला. अगं एकदा तर तो हसीन रे. हा, हसवा. मी ट्रक मध्ये आले खाली. हा, ते दात होता असा असा बसवायचा. हा, असा बसवायचा. खाली उतरताना ना ट्रकवाला कुठला तरी असेल आणि बाय मी उतरले मग दात पाडा खाली. आणि त्याला म्हणलं आज थांब 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 बाबा दात पाडा. ते म्हणलं अरे बाबा हा माझा दात पाडा इथं तर मला बघू दे. आणि मग बघितला गावला आणि घरी घेऊन आले. आणि दुसऱ्या दिवशी रात्र तर याला उंदराने ठेवला उशाला झोपल्यावर रात्री. काय आणि उंदराने पळावला. याला पळावला. आजीबाई, आता बघा तुमचं दोघींचं पण पार म्हातारपण आलेलं आहे, बरोबर? तर आता तुम्ही तरुण पिढीला काय संदेश देणार? म्हणजे आमच्या सारख्या मुलींना काय सांगणार तुम्ही? काय सांगायचं?
सांगायचं आता. मला नाही काय ते त्यातला गोंधळ काय कळत. अहो तर म्हातारपणामध्ये तुम्ही आता गेले ना तुमची सगळी जिंदगी, हा. मग तरुण पिढीला काय सांगणार तुम्ही? काय करा आणि काय करू नका, काही तुमच्या चुका अशा टाळणार? टाळ वाजवा, काय करू नका, टाळ वाजवायचं. कटाळ वाजवायचं कधी जाऊन टाळ वाजवायचा, खायलाच नाही मिळायचं. का नाही मिळणार एवढं वावरात काय नाही पिकलं, कशी कुठलं कशी काय हाज्याचं वावर आहे ते माहिती आहे. कालवणाला सुद्धा मिळायचं नाही का, मिरचीचा देठ मिळायचा नाही, मिळायचा नाही. देठ मिळायचा नाही. त्यांना काय तुम्हाला प्रश्नच कळत नाही. मी प्रश्न काय विचारला, तुमची अशी काय इच्छा आहे मनामध्ये की तुम्हाला असं वाटतं आता की ते तरुणपणातच करायला पाहिजे होतं, की असं काय राहिलं करायचं? आमचं नाही काय राहिलं, आमचं आम्हाला काय ते कळतच नाही, त्यातलं काही सांगते नाही. पट्ट्या घालायच्या हवस, काय काय पट्ट्या घालायच्या, नाता जायचं. हा हेच विचारतोय. हे नाही मिळालं ना तुम्हाला तरुण वयात? लग्न झाल्यानंतर लगेच बंधन आली असतील ना, हे नका करू ते नका करून. त्यावेळेसचे सासरे म्हणजे बकासूरच आहे का नाही? तुम्हाला काहीच करून नसेल दिलं, मग तुम्हाला असं काय वाटतं की काय राहिलं मनात इच्छा तुमच्या? लाकडावर जायच्या आधी काय इच्छा राहिली? इच्छा काही नाही राहिली आता. मग आता मरायचं आणि जायचं. चल वाड्याला मग. चल. बस हवा निकल गई. मैत्रीतल्या दुनियेतला राजा माणूस आहे का नाही?